नमस्कार मंडळी, आज आपण इथे गावरान मटकीची भाजी तयार करणार आहोत। ही मटकीची भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर, तसेच थालीपीठाबरोबर खूप छान लागते। एकदम खूप म्हणजे खूप। आता ही मटकी तयार करण्यासाठी मी धुवून स्वच्छ धुतलेली मटकी घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, थोड्याशा मिरच्या घेतल्या आहे, लसूण ठेचून घेतला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। आता तेल आपण कढईमध्ये तापवलं आहे, त्यात जिरे तडतडले नंतर त्यात आपण कढीपत्ता टाकलेला आहे। आता त्यात लसूणही टाकला आहे। आता त्यात आपण कांदा टाकणार आहोत। कांदा थोडासा लालसर झाल्यावर त्यात आपण हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर आता त्यात आपण टोमॅटो ॲड करायचे आहेत। टोमॅटो टाकल्यानंतर या मिश्रणात आपण हळद टाकणार आहोत। हे चांगलं मिश्रण परतून चांगलं घ्यायचं आहे। आता यात आपण मटकी टाकणार आहोत। मटकी ही चांगली परतून घ्यायची आहे। बघा, या प्रकारे आपल्याला मटकी परतून घ्यायची आहे की ही मटकी खूप छान लागते खायला, एकदम टेस्टी। आता यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। चवीप्रमाणे मीठ टाकल्यानंतर आपण यात थोडंसं मटकी शिजण्यासाठी पाणी ॲड करणार आहोत। बघा, या प्रकारे पाणी टाकायचं जेणेकरून आपली मटकी चांगल्या प्रकारे शिजेल। 10 मिनिटं अशीच वाफेवर शिजून द्यायची आहे। बघा मंडळी, आपली मटकी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी।